तर हा आहे पोपटखेड डॅम आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे मेळघाट टायगर रिझर्व. तर हे आहे त्याचं चेक पोस्ट आणि इथे आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आज जंगलामध्ये एंट्री करता येते. तर आम्ही इथे आमच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आमच्या दोन्ही गाड्या पुढे जंगलात फेरफटका मारण्यासाठी पुढे निघाल्या. तर हे जंगल सुरुवातीला फार दाट नाही आहे. सुरुवातीला थोडं विरळच आहे, पण जसं जसं आपण आतमध्ये एंट्री करत जातो, जसं जसं आपण आतमध्ये जात जातो, हे थोडं दाट होत जाते. आणि हे पोपटखेड डॅम जे आहे किंवा हे पोपटखेडचं हा जो चेक पोस्ट आहे, तर हा अकोटपासून 15 किलोमीटर दूर आहे आणि अकोला जिल्हा. आणि मेळघाट टायगर रिझर्व म्हणजे मेळघाट हे अमरावती जिल्ह्यामध्ये येते. कारण या जंगलातनं पुढे जो रस्ता गेलेला आहे सरळ, तो मेळघाटपर्यंत गेलेला आहे. इथनं सरळ रस्ता हरिसाल गेलेला आहे आणि हा पूर्ण जो पट्टा आहे, पूर्ण एरिया हा मेळघाटमध्येच म्हणजे मेळघाट टायगर रिझर्व म्हणूनच तो ओळखला जातो. तर आम्ही पुढे पुढे गेलो. जसं जसं पुढे गेलो तसं छान छान म्हणजे दृश्य आजूबाजूला दिसत होते. तर ही आहे इथली खटकाली नावाची नदी आणि आम्ही तिथे गाडी थांबवली आणि उतरलो. पण पाऊस काही विशेष नसल्यामुळे यावर्षी त्या नदीला पाणी असं भरपूर काही नव्हतं. नदीचं पात्र हे बऱ्याचपैकी खूप मोठं होतं, पण पाणी त्याला विशेष असं नव्हतं. पण जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जे डोंगर दिसत होते वगैरे, ते खूप म्हणजे खूपच सुंदर असं वाटत होतं तिथे. आणि ऊन जरी होतं, तरी गार वारा वाहत होता. वरती ऊन होतं, पण जे नदी असल्यामुळे तिथे वाहणारा वारा जो आहे, हा मस्तपैकी सुंदर गार वाटत नजारा आहे. होता. आणि ऊन आम्ही थोडं तिथे जास्त आहे, बराच वेळपर्यंत पण खूप थांबलो. मस्त वाटतं आमच्यासोबत एकदम. मुलं होते. ते सगळे म्हणजे मुलं पण खाली उतरले, मी पण खाली उतरली होती आणि पुष्कळ वेळ आम्ही तिथे थांबलो. छान त्या गोष्टीचा आस्वाद घेतला आणि जी नदी होती ना, आता तुम्हाला पुढे आणखी पाहायलाच मिळेल ती नदी. ती खूपच सुंदर आहे. आम्ही खाली उतरलेली आहे. इकडे बाजूला नदी वाहत आहे. नदी वाहण्याचा खूप खळखळ खळखळ आवाज येत आहे इकडे. छान. चला आपण पाहूया नदी कुठे आहे वाहून राहिली. पाणी कमी आहे नदीला, पण आवाज खूप सुंदर येत आहे. नदीच्या पाण्याचा खूप खळखळाट असा आवाज तिथे होत होता आणि तो आवाज ऐकायला इतकं छान वाटत होतं ना. असा खळखळ खळखळ आवाज म्हणजे तो जो झरा होता किंवा जे पाणी वाहत होतं ते फार कमी होतं. कमी जागेतून ते वाहत होतं, पण त्याला आवाज आणि स्पीड खूप होता आणि ते आवाज ऐकायला खूप म्हणजे भारी वाटत होतं त्यावेळी तिथे. आणि आमच्यासोबतच्या पोरांनी तर खूप धमाल केली त्याच्यामध्ये. मी पण त्या गोष्टीचा खूप आस्वाद घेतला त्या दिवशी. कारण निसर्गाच्या सानिध्यात जो आनंद मिळतो ना, तो दुसऱ्या कशाचमध्ये आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून निसर्गाचा आपल्याला पुरेपूर आस्वाद घेता आला पाहिजे आणि तो घेतलाच पाहिजे. माझी पूर्ण फॅमिली आम्ही या ठिकाणी आलेलो होतो
आणि या ठिकाणी म्हणजे हे जे ठिकाण आहे हे लोकांच्या गर्दीपासून दूर, इथे खूप शांतता होती आणि ते खूप छान वाटत होतं. आणि तसेही मला शांत ठिकाण खूप आवडते. तिथे अशी लोकांची गर्दी नव्हती, म्हणजे मनसोक्त त्या निसर्गाचा आनंद घेता येत होता. तो निसर्ग आणि आम्ही एवढंच तिथे होतं. आणि अधूनमधून पक्ष्यांचे आवाज येत होते आणि तो पाण्याचा खळखळाट चालू होता. आमच्या घरच्या लहान मंडळींना ना वॉटर पार्कमध्ये जायचं होतं. त्यांचा खूप हट्ट चालू होता. तर आम्ही त्यांना वॉटर पार्कमध्ये न नेता या नॅचरल वॉटर पार्कमध्ये त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी ते धम्माल मस्ती केली. त्याच्यामध्ये डुबक्या मारल्या, पोहले. खूप म्हणजे खूप मजा त्यांनी तिथे केली आणि शेवटी नैसर्गिक ते नैसर्गिक असते. ते नॅचरल होतं आणि त्या त्या म्हणजे इथे त्यांना जो आनंद मिळाला तो त्या आर्टिफिशियल वॉटर पार्कमध्ये कधीच भेटू शकला नसता. आवाज अनुभवा नदीचा मस्त खळखळाट आहे. आणि आता जवळपास 4:30 वाजत आले होते आणि आम्हाला जंगलातून बाहेर पण पडायचं होतं. कारण आम्ही बरंच आतमध्ये होतो आणि बाहेर पडायला पण बराच वेळ लागणार होता. अर्धा 1 तास आम्हाला बाहेर पडायला लागला असता आणि तोपर्यंत अंधार झाला असता. त्यामुळे आम्ही आता तिथनं निघालो आणि निघताना हे सुरुवातीला शेत होतं. खूप सुंदर असं, खूप छान वाटत होतं आणि इथे आम्ही काही फोटोशूट केले आणि इथून पुढे आम्ही निघालो.